आपण अशा देशात जन्म घेतला, अशा देशाचे नागरिक आपण आहोत ज्या देशात संशोधक, विज्ञान संशोधन करणारे सायंटिस्ट लोकांना तडीपार केलं जातं, त्यांना जेलात टाकलं जातं आणि बलात्कार करणारे रस्त्यावर मोकाट फिरताना आपल्याला दिसतात. हे या देशाची परिस्थिती आहे. या देशात अशिक्षित, अनपढ व्यक्ती, डॉक्टर नाही होऊ शकत, पोलीस नाही होऊ शकत, कोणता अधिकारी नाही होऊ शकत, पण या देशातला अनपढ व्यक्ती, अशिक्षित व्यक्ती या देशाचा शिक्षण मंत्री होऊ शकतो. या देशात आता आम्हाला स्मार्ट मीटरची गरज नाही. त्या स्मार्ट मीटरच्या नावानं तुमच्या गोरगरिबांची लूट तुम्ही करता. आम्हाला स्मार्ट शाळेच्या क्लासरूम पाहिजे, आम्हाला स्मार्ट रोजगार पाहिजे, स्मार्ट गावं पाहिजे, पण ते तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही. या देशात जर सर्वात मोठा पक्ष असेल तर तो त्यांच्यापाशी ताकद आहे. त्यांच्यापाशी पैसा तर विचारू नका, ताकद तर विचारू नका. त्यांच्यापाशी RSS आहे, त्यांच्यापाशी शक्तिशाली पंतप्रधान आहे, तरी या देशाचे हाल असे आहे. समोर जर या देशात जर कोणी पल्ला चालवण तर तो एक सत्ताधारी आहे आणि एक उद्योजक आहे, बिझनेसमॅन, ज्यांच्यापाशी कंपन्या आहे मोठमोठ्या. मोदी साहेब म्हणले होते की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण उत्पन्न शेतकऱ्यांचं तर नाही पण उद्योजकांचं बरोबर झालं, अदानी अंबानीचं. त्यांचंच भलं केलं सगळं. आज जर भगतसिंग जिवंत असते तर त्यांनी म्हटलं असतं लोकांना, कभी वोटो के लिए मरे, कभी नोटो के लिए मरे, कभी नोटो के लिए मरे, कभी वोटो के लिए मरे, कभी जाति जाति पे मर गए, कभी जमीन के हिस्सों में मर गए. अगर होते सुखदेव कहते भगत सिंग की हम भी किन हरामजादों के लिए मर गए. हे या देशाची सध्याची परिस्थिती आहे. बोलाव तेवढं कमीच आहे. धन्यवाद.